मोठी बातमी सध्या समोर येते। आपण पाहतोय मुंबईत महाविकास आघाडीची बैठक सुरू झालेली आहे। थोरात, संजय राऊत, जयंत पाटील सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित आहेत। अगदी निकालाला एक दिवस शिल्लक आहे, मात्र त्याआधीच गणितांची जुळवाजुळव, आकड्यांची जुळवाजुळव करण्यासाठी किंवा पुढच्या स्ट्रॅटेजीज ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये पार पडत असल्याचं पाहायला मिळतंय। महाविकास आघाडीला थोडक्यात विश्वास आहे की महाविकास आघाडीचं सरकार येत आहे आणि त्यासाठीच आकड्यांची जुळवाजुळव करण्याचा काही प्रयत्न या बैठकीत केला जातोय किंवा त्या संदर्भातली चर्चा या बैठकीत सुरू असल्याचं कळतंय। मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे। तिन्ही पक्षाचे अत्यंत संपूर्ण जे मोठे नेते आहेत आपण पाहतोय ते या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि त्यांच्यामध्ये बातचीत सुरू आहे। जर सरकार स्थापन करायचं असलं तर आपल्याकडे काय स्ट्रॅटेजी आहे, काय प्लॅन आहे, किती आमदार आहे, या संपूर्ण गोष्टींची आखणी ते करताना दिसत आहेत। दक्षताही घेतली जाणार आहे। आपण पाहतोय महायुतीकडून विमान, हेलिकॉप्टर अशा प्रकारचे एका बड्या पक्षाकडून बुक केलं जात आहेत। नेमकं ते कोणत्या याच्याकडे आपल्याला अजून समोर आलेलं नाहीये, मात्र प्रत्येक पक्ष अशी दक्षता घेताना दिसतोय। आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे जोडल्या गेल्या आहेत। रुपाली, ही महाविकास आघाडीची एक मोठी बैठक सुरू झाली आहे। दक्षता बैठकीला आपण म्हणू शकतो कोणकोणते मुद्दे या बैठकीत हायलाइटेड पॉइंट असतील? महाराष्ट्र विधानसभेसाठी कालच खरं तर मतदान पार पडलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता सत्ता कोण स्थापन करणार आहे, त्यासाठी किती मतांची गरज असणार आहे, कोणकोणते उमेदवार, कोणकोणते आमदार खरं तर या ठिकाणी आपल्यासोबत येतील, अशा सगळ्याच पद्धतीने खरं तर चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आजची ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे। सांताक्रूज येथील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये ही बैठक महाविकास आघाडीची खरं तर होणार आहे आणि याच बैठकीमध्ये अनेक जे सगळे नियोजन आहे ते सगळे ह्या महाविकास आघाडीचे नेते बसून या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। खरं तर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि त्याच्यानंतर सरकार स्थापन करायचं असेल तर कोणकोणत्या बाबी तपासायला हव्यात, कोणकोणतं नियोजन करायला हवं, या सगळ्या महत्त्वाचे जे विषय आहेत ते आजच्या या बैठकीमध्ये चर्चेत त्याच्यामध्ये येऊ शकतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल मतदानाच्या वेळी सुद्धा अनेक घटना घडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। स्वतः उद्धव ठाकरे अनेक भागामध्ये फिरत होते आणि एकूणच परिस्थितीचा आढावा घेत होते। या संदर्भात सुद्धा आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। पण तशा पद्धतीने मतमोजणीनंतर सरकार कुणाचं येईल किंवा मग आपण जो एक्झिट पोल बघत आहोत त्याच्यामध्ये कुणाकडे बहुमत जाते, या सगळ्या अनुषंगाने सुद्धा आजची या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते आणि त्याच्यामुळे ठाकरेंकडून संजय राऊत असतील, आपण बघतो की महाविकास आघाडीमध्ये इतर जे मित्रपक्ष आहेत त्यांच्या महत्वाचे नेते सुद्धा आता या बैठकीमध्ये खरं आहे। त्यामुळे महाविकास आघाडी कुठेतरी वेळ न वाया घालवता आतापासून स्ट्रॅटेजी आखताना पाहायला मिळतेय। धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।